नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शालागा फाउंडेशनच्या कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग येथील कीस्टोन विजडम वेव्ह या व्हर्च्युअल काउन्सिलिंग सेंटरतर्फे आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत. आजचा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओचा विषय आहे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर इंजिनिअरिंग ॲडमिशन. हा विषय निवडण्याचं एक कारण असं आहे की सीईटीचा रिझल्ट नेमकाच लागलेला आहे आणि या सीईटीच्या रिझल्ट नंतर पालकांची आणि विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी धावपळ सुरू झालेली आहे. पण ही धावपळ करत असताना आपण हे बघितलं पाहिजे की आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट्स, सगळे जे कागदपत्र आणि प्रमाणपत्र जे लागतात, तर ही सगळे अवेलेबल आहेत का. मग त्याचीच एक माहिती देण्यासाठी हा एक व्हिडिओ मी आपणा सर्वांसाठी बनवलेला आहे. काही दिवसांपूर्वी तंत्रशिक्षण संचालनालय म्हणजे डीटी, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन, यांनी एक नोटिफिकेशन काढून म्हणजे 26 एप्रिलला हे नोटिफिकेशन आलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सविस्तर एक माहिती दिली होती की कुठले कुठले डॉक्युमेंट्स हे तुम्हाला ऍडमिशनसाठी म्हणजे प्रवेशासाठी, इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी आवश्यक आहेत, याची संपूर्ण माहिती दिलेली होती. तर या माहितीनुसार त्यांनी जे सांगितलेलं आहे की कास्ट सर्टिफिकेट, ट्राईब सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी और ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट, सोबतच राष्ट्रीयत्व डोमेसाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी आणि अधिवास ज्याला म्हणू आपण, इन्कम सर्टिफिकेट, ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, डिफेन्स सर्टिफिकेट, देन वर्किंग प्रोफेशनल, हे एक नवीन जो आपण म्हणू कोटा किंवा कॅटेगरी प्रवेशासाठी जे आलेली आहे, वर्किंग प्रोफेशनल जे सध्या कार्यरत आहेत अशांसाठी एक कॅटेगरी आणि त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची डिव्हिजन असणार आहे. तर याचीच एक समरी मी एक तयार केलेली आहे आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहे. तर चला बघूया कुठल्या कुठल्या प्रकारचे कागदपत्र आपल्याला लागतात किंवा प्रमाणपत्र आपल्याला लागतात. तर अशा प्रकारचे प्रमाणपत्र हे तुम्ही तयार ठेवणं, रेडी ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुमच्या एज्युकेशनल रिलेटेड म्हणजे तुमच्या शैक्षणिक पात्रते संदर्भामधलं एसएससी सर्टिफिकेट, एचएससी सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यानंतर सीईटी किंवा जेईची एक्झाम दिलेली असेल त्याचं सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, इन्कम सर्टिफिकेट, डोमासाईल सर्टिफिकेट, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, आधार कार्ड, बँक अकाउंट, अशा प्रकारचे सगळे कागदपत्र तयार करणं गरजेचं आहे, रेडी ठेवणं गरजेचं आहे. पण ही सगळेच कागदपत्र सगळ्या कॅटेगरीसाठी लागत नाही. तर ओपन कॅटेगरीसाठी कुठले कागदपत्र लागतात, तर जे डॉक्युमेंट्स लागतात त्याच्यामध्ये एसएससी सर्टिफिकेट, एचएससी सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि सीईटीचं स्कोर कार्ड याची आवश्यकता आहे. सोबतच नॅशनॅलिटी, डोमेसाईल, त्यानंतर आधार कार्ड आणि जे आहे हे बँक अकाउंटचे जे डिटेल्स असतात त्या, जर कोणी ईबीसी ला जाणार असेल तर. एससी कॅटेगरीसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतात, तर एससी कॅटेगरीसाठी जी दिलेली लिस्ट आहे या लिस्टमध्ये नॉन क्रिमी लेअर आणि ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट व्यतिरिक्त म्हणजे याच्या व्यतिरिक्त सगळे डॉक्युमेंट्स त्यांना लागतात. म्हणजे कुठले डॉक्युमेंट्स आहेत हे, तर एस एस सी मार्कशीट आहे, एच एस सी मार्कशीट आहे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, त्यानंतर सीईटी किंवा जेईचा स्कोर आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्यांना लागणार, ते एस सी कॅटेगरीमधनं ऍडमिशन घेणार असतील. इन्कम सर्टिफिकेट त्यांना लागणार, इन्कमची जी मर्यादा आहे त्यानुसार. डोमेसाईल सर्टिफिकेट ची त्यांना आवश्यकता असते. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आणि डोमेसाईल सर्टिफिकेट जवळपास सगळ्याच कॅटेगरीसाठी लागतात आणि आधार कार्ड आणि बँक अकाउंट. याच प्रकारचे कागदपत्र हे एस टी कॅटेगरी साठी सुद्धा लागतात. जर तुम्ही ते बघायला गेलं तर हे दोन डॉक्युमेंट जे एस सी साठी आवश्यक नव्हते तेच एस टी साठी सुद्धा आवश्यक. आता आपण बघूया की एसबीसी कॅटेगरीसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतात. तर एसबीसी कॅटेगरीसाठी दिलेल्या लिस्ट पैकी ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट हे लागत नाही. बाकीचे सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स म्हणजे एसबीसी कॅटेगरीला नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट हे लागतं.
ओके. जे SC आणि ST कॅटेगरीसाठी लागत नाही. तर दिलेले सगळे डॉक्युमेंट्स हे तुम्हाला SBC कॅटेगरीचे जर कोणी विद्यार्थी असतील तर प्रवेशासाठी हे आवश्यक आहेत. तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म कॅप राऊंडसाठी भराल तर त्यावेळेस हे रेडी असणं गरजेचं आहे. जसं SBC कॅटेगरीसाठी जे डॉक्युमेंट्स लागतात तेच डॉक्युमेंट्स फक्त जे एक EWS सर्टिफिकेट ज्याला म्हणतो आपण ते फक्त EWS कॅटेगरीसाठी ऍप्लिकेबल आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत ज्या कॅटेगरीमध्ये विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट आवश्यक आहे. OBC कॅटेगरीसाठी सुद्धा जे डॉक्युमेंट्स नमूद केलेले आहेत हे सगळे डॉक्युमेंट्स लागतात अदर दॅन EWS. तर नॉन क्रिमिलियर इन्कम सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी अँड कास्ट सर्टिफिकेट, देन एज्युकेशनल क्वालिफिकेशन, हे सगळे डॉक्युमेंट्स ओबीसी कॅटेगरी साठी सुद्धा लागतात. इथे जर बघितलं आता आपण EWS कॅटेगरी, EWS कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. सोबतच त्यांना कास्ट व्हॅलिडिटीची सुद्धा आवश्यकता नाही. ओके. पण याच्यासोबत त्यांना जे डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत तर त्यामध्ये महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे इन्कम सर्टिफिकेट हे जे इथे नमूद केलेलं आहे. त्यानंतर एक EWS सर्टिफिकेट असतं. हे EWS सर्टिफिकेट सुद्धा त्यांना आवश्यक आहे आणि बाकीचे नमूद केलेले सगळे डॉक्युमेंट्स या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असतात. आता हेच जर बघितलं आपण TFWS साठी तर TFWS कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही. इथे हे आपण बघतो या कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही. त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची सुद्धा आवश्यकता नसते आणि सोबतच त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची सुद्धा आवश्यकता नाही. आणि EWS सर्टिफिकेट हे फक्त जसं मी तुम्हाला सांगितलं हे फक्त आणि फक्त EWS कॅटेगरीसाठी लागतं तर ते फक्त त्यांच्याचसाठी आहे. मग हे TFWS साठी सुद्धा लागू नाही. SBC कॅटेगरी जी आहे SBC कॅटेगरीसाठी जे डॉक्युमेंट्स लागतात तर त्याच्यामध्ये दिलेले सगळे डॉक्युमेंट्स SCBC कॅटेगरी जी आहे नवीन कॅटेगरी जे मराठा आरक्षणासाठी लागतं तर त्यामध्ये EWS व्यतिरिक्त बाकी सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट्स त्यांना आवश्यक आहेत. तर हे विद्यार्थी मित्रांनो ही सगळी जी कागदपत्र आहेत ही कागदपत्र ही प्रमाणपत्र तुम्ही तुमच्यासोबत ऍप्लिकेशन जेव्हा तुम्हाला कॅपचा भरायचा आहे इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी तर ही सगळी कागदपत्र तुम्ही रेडी ठेवणं तयार ठेवणं गरजेचं आहे. ऍप्लिकेशनला भरते वेळेस फिल करते वेळेस हे सगळे तुम्हाला अर्ज करते वेळेस तुम्हाला ही सगळे कागदपत्रांची आवश्यकता आहे. कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग तर्फे विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकीचं जे प्रवेश आहे या संदर्भामध्ये मार्गदर्शन हे कायम केलं जातं. कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग हे NAC A accredited आणि 2024च्या टाइम्स ऑफ इंडिया सर्वेनुसार भारतामध्ये 110 रँकची इन्स्टिट्यूट आहे. 110 रँकचं कॉलेज आहे. इथे 4 प्रकारचे जे कोर्सेस आहेत ते ऑफर केले जातात. एक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग, सोबत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर या संदर्भामधल्या कुठल्याही प्रवेशासाठी आपल्याला जर कुठली क्वेरी असेल किंवा आपल्या इंजिनिअरिंग प्रवेशाच्या संदर्भामधली कुठल्याही शंका आपल्याला असतील तर आपण खाली दिलेल्या फोन नंबरवर आणि ईमेल ID वर संपर्क साधू शकता आणि तुम्ही याच्यावर फोन करून तुमच्या ज्या शंका आहेत त्याचं निरसन करू शकता. आमच्या ऍडमिशन सेल मध्ये तुम्हाला या संदर्भामधली सगळी मदत ही केली जाईल. मला वाटतं की आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या सगळ्यांना उपयुक्त असा असणार आहे. त्याच्यामुळे की तुम्हाला डॉक्युमेंटेशन काय लागतात इंजिनिअरिंगसाठी तर याची पूर्ण माहिती ही मिळालेली आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर जर्नी ऑफ इंजिनिअरिंग.